नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. एका बाजूला बांगलादेशामध्ये लोकशाही प्रस्थापित होतीये, तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये लोकशाहीची तर वाट लागलेलीच आहे. परंतु एकंदरीतच तो देश अभंग राहणार का, एकजूट राहणार का, याविषयीच्या ज्या शंका आहेत, त्यांना इतकी पुष्टी मिळते आहे, की जनरल आसिम मुनीर हे बिथरलेले दिसतात. आपली सत्ता जाणार या भयगंडाने त्यांना पछाडलेलं आहे आणि त्यातून ते ज्या कारवाया करत सुटलेले आहेत, ते सांगण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ मी करते आहे. एका बाजूला मी म्हटलं तशी बांगलादेशामध्ये लोकशाही प्रस्थापित होते आहे आणि तिचं वैशिष्ट्य असं, की 35 वर्षांनंतर पहिल्यांदा एक महिला राष्ट्रप्रमुख नसलेलं सरकार पदावर येते. कारण आजपर्यंत एक तर बेगम खालिदा जिया तरी, नाहीतर शेख हसीना तरी यांनीच खूप मोठा काळ तिथे आपलं पद सांभाळलेलं होतं. तेव्हा त्या काळामध्ये 35 वर्ष झाली जवळ-जवळ त्यानंतर पहिल्यांदा एक पुरुष पंतप्रधान बांगलादेशला बघायला मिळतोय. हे एक वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे बांगलादेशामध्ये जे मंत्रिमंडळाने शपथ घेतली त्याच्यामध्ये 2 मंत्री हे हिंदू आहेत. किंबहुना ते भारताशी जवळ आहेत असं म्हणतात. एक म्हणजे त्यांचे रेल्वे मंत्री आणि रेल्वे मंत्री जर का आता जे नाव घेतलं जातंय ते असतील, तर मग बांगलादेश ते कलकत्ता ही ट्रेन आता सुरू होईल. जी काही प्रस्तावित रेल्वे लाईन होती त्याच्यामध्ये आता अडसर सगळे दूर केले जातील असं आपण म्हणू शकतो, निर्धास्तपणे म्हणू शकतो. दुसरी मिनिस्ट्री जी आहे ती इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंगची मिनिस्ट्री सुद्धा एका पार्थो नावाचा कोणी हिंदू आहे त्याला मिळालेली आहे. तेव्हा हा एक स्वागतार्ह बदल आहे असं मी समजते. ज्या पद्धतीने हिंदूंना रोषाचं बळी जावं लागलं, अत्याचाराला ते सामोरे गेले. त्यानंतरचा येणारा हा एक जो कालखंड आहे तो त्यांच्यासाठी थोडा बरा जाईल. पूर्णपणे बरा जाईल असं मी म्हणत नाही. बांगलादेशच्या राजकारणाचं आपण नंतर बघू. पण आज पाकिस्तानकडे जर का तुम्ही लक्ष द्यायचं म्हटलं, तर तिथे काय-काय झालंय बघा. मी मुद्दाम काही बातम्यांचा मागोवा घेतलेला नव्हता, पण आता त्या घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. नंबर 1 ची गोष्ट म्हणजे जनरल बाजवा म्हणजे आसिम मुनीर हे लष्कर प्रमुख होण्याआधी बाजवा होते आणि बाजवांच्या काळामध्ये हे आसिम मुनीर हे आय-एस-आयचे प्रमुख होते. आय-एस-आयचे प्रमुख झाल्यानंतर त्यांनी काही टेप्स जमा केल्या, पुरावे जमा केले आणि ते त्यावेळेचे पंतप्रधान इम्रान खान यांना जाऊन भेटले आणि त्यांना दाखवलं, की तुमची पत्नी ही भ्रष्टाचारामध्ये अकंठ बुडालेली आहे. ते सगळे पुरावे बघितल्यानंतर इम्रान खान बिथरले आणि त्यांनी बाजवांकडे आग्रह धरला, की या माणसाला आय-एस-आय पदावरून काढून टाका म्हणून. अर्थात बाजवांचाही थोडा नाईलाज झाला. त्यांनी असीम मुनीरला बाजूला केलं आणि तिथे फैज यांची नेमणूक केली आणि ते फैज आणि इम्रान खान यांचं चांगलं मेतकूट अशा तऱ्हेने होतं, की त्यानंतरच्या काळामध्ये ज्यावेळेला इम्रान खानची सत्ता कशी गेली तुम्हाला आठवत असेल, की त्यांना सपोर्ट करणारे जे काही त्यांचे खासदार होते, त्यांनी तो पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर इम्रान खान सरकार अल्पमतात गेलं आणि त्यानंतर त्यांना सत्ता सोडावी लागली आणि मग त्यांची तुरुंगामध्ये रवानगी करण्यात आली. त्यांच्या सोबतीलाच फैजची सुद्धा तुरुंगामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत होत्या, बाजवा एका बाजूला होते, बाजवा शांत होते. बाजवांनी देश सोडलेला नव्हता. म्हणजे बाजवांनंतर असीम मुनीर आले खरे, पण नॉर्मली पाकिस्तानमध्ये जी एक पद्धती आहे, की लष्कर प्रमुख हा नंतर देशात राहू शकत नाही. कारण त्याच्या विरोधामध्ये प्रचंड मोठी सुडाची राजकारण सुरू होतात. बाजवांनी त्याकडे अ, पाठ फिरवलेली होती. हे बाजवा होते त्याच वेळेला भारतामध्ये आणि पाकिस्तानमध्ये एक करार झालेला होता आणि त्यानुसार युद्धबंदी म्हणजे एकमेकांच्या विरोधामध्ये युद्ध करू नये म्हणून हा करार झालेला होता. तेव्हा एकंदरीतच बाजवा यांची कारकीर्द जी आहे ती बऱ्यापैकी स्टेबल होती भारतासाठी असं आपल्याला म्हणता येईल. नंतर आलेल्या आसिम मुनीर ह्यांनी एक ना एक करत काही ना काहीतरी बखेडे हे निर्माण केलेले आहेत. आता आसिम मुनीरच्या सत्तेला
आव्हानं मिळायला सुरुवात झालेली आहे. एक प्रकार मी एक व्हिडिओ केलेला होता आणि त्याच्यामध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तानचं कसं बिनसलेलं आहे, त्यांचं आणि कतारचं बिनसलेलं आहे, त्यांचं आणि दुबईचं बिनसलेलं आहे. म्हणजे संयुक्त अमिरातीचं, त्यांचं आणि तुर्कस्तानचं सुद्धा बिनसलेलं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये अमेरिका कशाला त्यांच्यासोबत राहील? कारण हे सगळे देश जे आहेत ते एकामागून एक पाकिस्तानचा त्यांनी वापर करून घेतला आणि आता त्यांना सोडून दिलेलं आहे. हे आपण म्हणत नाही आहोत, त्यांचेच संरक्षण मंत्री म्हणतात, पाकिस्तानचा उपयोग टिश्यू पेपर सारखा पुसण्यासाठी झालेला आहे. पुसून झालं, काम झालं म्हटल्यानंतर तो फेकून दिला. अशी पाकिस्तानची अवस्था आहे, असं त्यांचे संरक्षण मंत्रीच म्हणतात. त्यामुळे आसिम मुनीरना आता एकामागून एक धक्के बसायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं जातंय, की अमेरिकेने दोषा लावलेला आहे. इम्रान खान यांच्याबद्दलच्या काही बातम्या ज्या बाहेर आल्या, गेल्या वेळेला सुद्धा ते जीवित आहेत का नाही ह्यावरती शंका व्यक्त केलेल्या होत्या. गेले 3 महिन्यामध्ये त्यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटू दिलं गेलेलं नाहीये. ते एकांतवासामध्ये आहेत आणि आता अशी बातमी आलेली आहे, की त्यांना एका डोळ्यानी दिसेनासं झालेलं आहे. या सगळ्या बातम्या एकामागून एक येत असताना एक प्रचंड सहानुभूतीची लाट अर्थातच इम्रान खान यांच्या बाजूला आहे आणि त्याचबरोबर अफवांचं पीक असं आलेलं आहे, की अखेर अमेरिकेने असीम मुनीरना सांगितलेलं आहे, की इम्रान खान यांची सुटका करा. म्हणजे इम्रान खान हे तुरुंगवासात असताना त्यांचा मृत्यू झाला. जेलमध्ये कोठडीत असताना मृत्यू झाला. हा किटाळ निदान आपल्यावरती येऊ नये याची अमेरिका आता काळजी घेताना आपल्याला दिसते आहे. आणि मग इम्रान खानला सोडायचं झालं तर तो वाफाळता बटाटा आहे. वाफाळता बटाटा म्हणजे तो हातात धरता येत नाही. असं आहे कारण इम्रान खान तुरुंगात आहे तर जनमतामध्ये एवढी मोठी लाट पसरलेली आहे. तो जर का जिवंतपणे बाहेर गेला तर आसिम मुनीर यांच्या सत्तेला राजकीय आव्हान देणं अतिशय सोपं होऊन जाईल आणि म्हणून अमेरिकेने आग्रह धरला तरी आसिम मुनीर शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची सुटका टाळण्याचाच प्रयत्न करतील आणि त्याच मार्गाने काम करतील. पण प्रकरण इथे थांबलेलं दिसत नाहीये. अनेक ज्या बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये पाकिस्तानचे सैनिक हे चौक्या सोडून जात आहेत. जॉब सोडून जाताना असे वृत्तांत येत आहेत. कारण साधारणपणे 3 ते 4 महिन्यामध्ये एक तुकडी पाकिस्तानची गारद होतीये. सैनिक मारले जात आहेत. त्यांची रिप्लेसमेंट करायची तर ती इतक्या लवकर होत नसते. ती रिप्लेसमेंटसाठी तुम्हाला प्रशिक्षण द्यावं लागतं. जवळ-जवळ 18 महिने, 2 वर्षाचा काळ जावा लागतो. तेव्हा ज्या गतीने सैनिक मृत्यू पावतायत, त्या गतीने त्यांची भरती होऊ शकत नाही. ही अडचण आहे पाकिस्तानची. आणि त्याच दरम्यान आणखी एक जी बातमी आली ती अशी होती, की जनरल बाजवा म्हणजे काहीतरी पहाटेच्या सुमाराला ते म्हणे त्यांच्या स्नानगृहामध्ये गेलेले होते आणि तिथे ते पडले. त्यांना जखम झाली. त्याच्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलेलं आहे, अशी पहिली बातमी आली. परंतु ही बातमी जी आहे ती अशी दाखवली गेली, की जणू काही त्यांचा पाय घसरला आणि ते पडले. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे असं दिसतंय, की जनरल बाजवा ह्यांना जर का ते पाय घसरून पडले असते, तर त्यांना डोक्यावरती त्यांच्या जखम झाली आणि त्यानंतर म्हणजे ते बेशुद्ध असल्यासारखे होते. तर एक जखम झाली असती. पण आता असं सांगतायत, की त्यांना 3-3 जखमा आहेत. डोक्याला जबर दुखापत झालेली दिसतीये आणि हे ज्या 3 जखमा आहेत, त्या असं म्हटलं जातं, की कोणीतरी त्यांचं डोकं घेतलं आणि 3 वेळा आपटलेलं दिसतंय. म्हणजे एकदा काहीतरी बेसिनवरती, एकदा भिंतीवरती आणि एकदा जमिनीवरती अशा पद्धतीने जनरल बाजवा हे पूर्व लष्कर प्रमुख आहेत. त्यांच्या घरामध्ये त्यांना बाथरूम पर्यंत नेण्यासाठी एखादा विश्वासू सहकारी असतात. सहकार्याशिवाय हे काम दुसरं कोण करू शकतं? म्हणजे जर सहकार्याने केलं नसेल, तर त्याच्या अनुपस्थितीत का आहे? आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये त्यांच्या बेडरूम पर्यंत कोण जाऊन पोहोचू शकतो? हे सगळे मुद्दे अतिशय महत्त्वाचे ठरतात. त्या दृष्टिकोनातून पाकिस्तानमध्ये चकार शब्द उच्चारला जात नाहीये. पण अफवांना मात्र ऊत आलेला आहे. जनरल बाजवा यांना ज्या पद्धतीने
टार्गेट केलं गेलेलं आहे. त्यातून असं कदाचित होऊ शकतं, की असीम मुनीर ह्यांच्या सत्तेला जबर आव्हान फक्त बाजवा देऊ शकतात. कारण बाजवा यांची कारकीर्द मी म्हटलं त्याप्रमाणे त्यांनी फारसं काही आपल्या अधिकाऱ्यांना कुठे दुखावलंय असं आपल्याला दिसत नाही. आणि न दुखावणारा माणूस म्हणून एक वेगळी जर बाजवांनी असा एक गट निर्माण केला असेल असीम मुनीरच्या विरोधामध्ये, तर असीम मुनीर ह्यांना त्यांचं आव्हान जे आहे ते कठीण जाईल. अतिशय कठीण जाईल. बरं, ज्याला आपण म्हणतो की बेचैनी किंवा असूया, मत्सर ह्या गोष्टी तर त्या सैन्यामध्ये आहेतच. कारण पहिलं म्हणजे बाजवांनी स्वतः एक्सटेन्शन घेतलं. आता असीम मुनीरने घेतलं. एखादा अधिकारी ज्यावेळेला एक्सटेन्शन घेतो, तेव्हा त्याच्या मागचा जो अधिकारी असतो, ज्याला ते पद मिळण्याची आशा असते, त्याची आशा मावळते आणि त्याला ते पद न मिळताच निवृत्त व्हावं लागतं. ह्याच्यामधून जो असंतोष निर्माण होतो, त्या असंतोषाची एक आता परंपरा पाकिस्तानमध्ये झालेली दिसते फार बाजवांपासून आतापर्यंत. म्हणजे गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये अनेक जणांचे बढतीचे जे चान्सेस आहेत ते नाकारले गेलेले आहेत. अशी माणसं उठाव करू शकतात. एक प्रकारे असं म्हणतात, की आंब्याचा सीझन येतोय, तेव्हा आंब्याच्या पेट्या असीम मुनीरपर्यंत पोहोचतायत का? कदाचित काही लोकांना या वाक्याचा अर्थ समजणार नाही, म्हणून थोडक्यात समजून सांगते, की जनरल झिया ह्यांचा विमान प्रवासामध्ये अपघातामध्ये मृत्यू झालेला होता आणि त्याची कारणं शोधता-शोधता अधिकृत कारण अजूनही पुढे आलेलं नाही. पण असं म्हणतात, की त्यांच्या विमानामध्ये एक पेटी ठेवली गेलेली होती आणि असं सांगितलेलं होतं, की त्याच्यामध्ये आंबे आहेत जनरल साहेबांसाठी. त्या जनरल साहेबांसाठी जे पाठवलेले आंबे होते ते फुटले आणि मग झियानचं विमान हे दुर्घटनाग्रस्त झालं आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. असेच आंबे आता असीम मुदीरपर्यंत पोहोचणार का? आंब्याचा सीझन जवळ आलेला आहे. अशी एक वक्रोक्ती म्हणा किंवा विनोद हा समाज माध्यमांमधून फिरताना दिसतंय, परंतु ते गंभीरपणे घेतलं पाहिजे. बाजवा यांना झालेली दुखापत आणि इम्रान खान ह्यांची दृष्टी गमावल्याची, एका डोळ्याची दृष्टी गमावल्याच्या बातम्या, या दोन्ही बातम्या एकच नामनिर्देश करतात आणि तो म्हणजे जनरल आसिम मुनीर. आणि जनरल आसिम मुनीर जर इतके डेस्परेट झालेले असतील, आपल्या शत्रूला या ना त्या मार्गाने संपवण्याचे असे प्रयत्न करत असतील, तर त्यांच्या सत्तेला फार मोठं जबरदस्त आव्हान उभं राहतं आहे. याचं ते निर्देशक आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये एकदा बांगलादेश सेटल झाल्यानंतर पाकिस्तानकडे भारत वळेल असं आपण जे सांगत होतो, ती घडी आता समीप येऊन ठेपलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.